मुंबईत काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आलाय। मुंबई काँग्रेस प्रदेश कार्यालयात सोहळा पार पडलाय। वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत सत्कार झाल्याची माहिती। यावेळी निवडून आलेल्या नगरसेवकांशी बातचीत केली आहे लोकशाहीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूयात। हैदर शेख आहे। हैदर, काय सांगशील, कसा अनुभव होता? एकूणच निवडून आलेला आहेस आणि आता पुढची काय नेमकी संकल्पना असणार आहे? मैं सबसे पहले तो मेरे जितने वोटर्स हैं उनको थैंक्स कहना चाहूँगा और मेरे को जिता के लाया है। मेरा रोड मैप है, मैंने तैयार करके रखा है। मुझे सबसे पहले लाइब्रेरी बनाना है मेरे वार्ड में। उसके बाद मुझे बारिश के टाइम बहुत सारा गटर भर जाता है तो मुझे अपना वार्ड फ्लड फ्री करना है। उसके बाद वुमेन एम्पावरमेंट के लिए मुझे बहुत सारे कैमराज लगाना है मेरे वार्ड में, ताकि लोग रात को भी आराम से, मेरी जितनी महिलाएं, मेरी माँ बहनें हैं, वो आराम से निकल सके। गणित असं होतं की माझ्या विरुद्ध माझ्याच पक्षाची लोक उभी राहिली वेगवेगळ्या पक्षांमधून। मग ते सपा असो, मशाल असो, इंडिपेंडेंट कॅन्डिडेट जे माझे जॉर्ज एब्राहिम म्हणून होते, MLA चे कॅन्डिडेट होते, ते खालच्या स्तरावर गेले आणि ते कॉर्पोरेशनचं निवडणूक माझ्या समोर लढले। त्यांना म्हणजे एकदा असा धडा शिकून दिला की परत कधी निवडणुकीला उभं राहण्याची त्याची लायकीच राहिली नाही। 2000 मताने ते निपटून गेले। लोकांचा आत्मविश्वास, जरी मी 7 मताने जिंकली असेल तर लोकांचा विश्वास माझ्यावरती होता, माझ्या कामामध्ये होता आणि काँग्रेस पार्टीच्या विचारधारेवरती होता, म्हणून काँग्रेस पार्टी या विभागामधून जिंकून आलेली आहे। आता 24 कॅरेट सोनं म्हणजे आम्ही 24 कॅरेट सोनं का आहे, कारण मुंबई काँग्रेसची आमची अध्यक्ष वर्षाताई गायकवाडनी आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी दिली आहे, महिलांना उमेदवारी दिली, मोठी गोष्ट आहे। आणि मी असं म्हणते की तयार आहे हम टू फाईट फॉर अवर राईट। म्हणजे जे आम्हाला महिलांना जे शक्ती, महिला शक्ती आम्हाला आमच्या विभागाच्या लोकांनी दिली आहे, त्या शक्तीला मी वंदन करते। व्हिडिओ विनोद नाईकचा मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।